मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदरच मी तुम्हाला पहिलाच सांगतो की मित्रांनो आजचा व्हिडिओ ना हा तुम्ही वेळात वेळ काढून आजचा व्हिडिओ पूर्ण बघा। कारण मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो मुलींना ना प्रपोज कसं करायचं। काय बोललो मी? मुलींना ना प्रपोज कसं करायचं आणि म्हणजे प्रपोज करताना ना समोरच्या मुलगीला असं काय बोलायचं की जेणेकरून ना ती मुलगी आपल्याला ना 100% होच बोलेल। काय बोललो मी? म्हणजे समोरच्या मुलगीला असं प्रपोज करताना काय बोलायचं की जेणेकरून ना ती आपल्याला 100% ती आपल्याला होच बोलेल। तर मित्रांनो ह्याच्याबद्दल ना आज मी तुम्हाला डिटेलमध्ये आज मी सर्व काही तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे मित्रांनो आजचा व्हिडिओ ना हा खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ ना हा प्रत्येक मुलग्याने बघणं हे खूप जास्त जरुरी आहे। त्यामुळे मित्रांनो आजचा व्हिडिओ ना हा तुम्ही पूर्ण बघा। कारण जर अर्धवट व्हिडिओ बघतलात ना तर मित्रांनो तुम्हाला कायच घंटा पण समजणार नाही। सो मित्रांनो तुम्ही व्हिडिओला पूर्ण बघा। तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला पॉइंट आहे तो पहिला पॉइंट ना असा आहे की मित्रांनो प्रपोज करताना ना पहिल्यांदा आपलं जे प्रेम आहे ना ते प्रेम तुम्ही म्हणजे त्या मुलगीसमोर ना चांगल्या शब्दामध्ये तुम्ही व्यक्त करा। जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला जस्ट एक्झाम्पल देतोय, असंच बोला असं अजिबात नाही। म्हणजे मित्रांनो फॉर एक्झाम्पल म्हणजे तुम्ही तिला असं बोलू शकता की माझं ना तुझ्यावरती खूप प्रेम आहे, म्हणजे मी ना तुझ्याशिवाय अजिबात जगू शकत नाही। म्हणजे जसं ना म्हणजे मासा पाण्याशिवाय आणि पक्षी हवेशिवाय म्हणजे जसं राहू शकत नाही ना तसं मी तुझ्याशिवाय ना अजिबात राहू शकत नाही। म्हणजे मी तुझ्यावरती ना तुझ्या आई वडिलांपेक्षा कमी आणि म्हणजे इतरांपेक्षा जास्त म्हणजे मी तुझ्यावरती प्रेम करतो। म्हणजे तुझ्यासाठी ना मी काहीही करू शकतो, म्हणजे कोणाचा जीव पण घेऊ शकतो आणि स्वतःचा जीव पण देऊ शकतो। म्हणजे मित्रांनो आता मी तुम्हाला जस्ट एक्झाम्पल दिलंय, म्हणजे तुम्ही असंच बोला असं मी तुम्हाला अजिबात सांगत नाही। म्हणजे मित्रांनो तुम्ही पण तुमच्या डोक्याने म्हणजे माल मसाला लावून ना तुम्ही मित्रांनो आपलं प्रेम ना त्या मुलगीसमोर व्यक्त करू शकता। पण मित्रांनो बोलायचा माझा उद्देश काय आहे की म्हणजे आपलं प्रेम व्यक्त करताना ना चांगल्या शब्दामध्ये व्यक्त करा। म्हणजे त्या मुलगीला वाटलं पाहिजे की म्हणजे हा मुलगा ना खरोखरच माझ्यावरती ना खूप प्रेम करतो असं तिला वाटलं पाहिजे मित्रांनो। आता मित्रांनो त्याच्यानंतर जो दुसरा पॉइंट आहे तो मित्रांनो दुसरा पॉइंट ना असा आहे की मित्रांनो तुम्ही ना त्या मुलगीला असं बोला की म्हणजे मी ना तुझी साथ ना कधीच सोडणार नाही। म्हणजे जरी तुझ्या आयुष्यामध्ये ना म्हणजे जरी कोणताही प्रॉब्लेम आला आणि त्या प्रॉब्लेममध्ये ना म्हणजे तुझ्यासोबत ना म्हणजे जरी कोणीच उभं नसेल तरी पण त्या प्रॉब्लेममध्ये ना म्हणजे मी तुझ्यासोबत असेन। म्हणजे मी तुझी साथ ना कधीच सोडणार नाही। म्हणजे तुझ्या प्रत्येक म्हणजे प्रॉब्लेममध्ये आणि तुझ्या प्रत्येक म्हणजे अडीअडचणींमध्ये म्हणजे मी तुझ्यासोबत ना कायमचा उभा असेन। म्हणजे मित्रांनो असं तिला दाखवून द्या की म्हणजे मी तुझी साथ ना कधीच सोडणार नाही। कारण मित्रांनो असं पण जेव्हा तुम्ही बोलाल ना तेव्हा पण मित्रांनो त्या पोरगीला वाटेल की म्हणजे खरंच हा पोरगा ना माझ्यावरती खूप जास्त प्रेम करतो। कारण मित्रांनो मुलींना ना असाच मुलगा आपला बॉयफ्रेंड म्हणून हवा असतो, म्हणजे जो मुलगा ना म्हणजे त्या मुलगीसोबत ना कायमचा उभा असेल। म्हणजे जो मुलगा ना त्या मुलगीला कधीच एकटी सोडणार नाही। असं मित्रांनो असा मुलगा ना प्रत्येक मुलगीला आपल्या आयुष्यामध्ये हवा असतो। म्हणजे मित्रांनो ह्याचाच फायदा उचलून ना तुम्ही त्या म्हणजे पोरगीला दाखवा की म्हणजे असा म्हणजे मी आहे असं मित्रांनो त्या मुलगीला तुम्ही दाखवायचा प्रयत्न करा। आता मित्रांनो त्याच्यानंतर जो तिसरा पॉइंट आहे तो तिसरा पॉइंट ना असा आहे की मित्रांनो तुम्ही ना तिला प्रपोज करताना म्हणजे तिला असं बोला की हे बघ म्हणजे माझं तुझ्यावरती ना इतकं प्रेम आहे की म्हणजे मला तुला ना आपली गर्लफ्रेंड बिलकुल नाही बनवायचं आहे। म्हणजे मला तुझ्यासोबत ना लग्न करायचं आहे आणि म्हणजे मला तुला ना म्हणजे माझ्या आयुष्याची जोडीदार म्हणजे तुला मला बनवायचं आहे। म्हणजे मित्रांनो
मित्रांनो असं तुम्ही तिला दाखवा. कारण मित्रांनो जेव्हा तुम्ही तिला असं दाखवाल ना की म्हणजे मला तुला ना माझी गर्लफ्रेंड अजिबात नाही बनवायचंय, म्हणजे मला तुला ना माझी आयुष्याची जोडीदार म्हणजे मला तुला बनवायचंय, आणि मित्रांनो असं बोलल्यानंतर ना त्या पोरगीला वाटेल की हा मुलगा ना बाकी मुलांसारखा ना फालतू अजिबात नाही आहे, आणि म्हणजे हा मुलगा ना म्हणजे खूप जास्त सिरियस आहे, म्हणजे हा मुलगा ना टाइमपास करणाऱ्यातला अजिबात नाही आहे. आणि मित्रांनो अशीच मुलं ना म्हणजे मुलींना हवी असतात, म्हणजे जो मुलगा ना म्हणजे रिलेशनशिपमध्ये ना खूप जास्त सिरियस असेल असाच मुलगा ना प्रत्येक मुलगीला आपल्या आयुष्यामध्ये हवा असतो. म्हणजे मित्रांनो जेव्हा तुम्ही तिला असं बोलाल ना की म्हणजे मला तुला ना माझ्या आयुष्याची जोडीदार तुला बनवायचंय, तेव्हा मित्रांनो ती पोरगी ना तुम्हाला 100% तुम्हाला होच बोलेल, म्हणजे जर त्या पोरगीला पण ना तुम्ही आवडत असाल तर मित्रांनो. सो मित्रांनो आय होप जे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला ते सर्व काही समजलं असेल. तर मित्रांनो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.